सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। राजाभाऊ, तुम्ही माझे मित्र आहात। तुमच्या सर्वसामान्याबद्दलच्या ज्या भावना आहेत ते मी गेल्या अनेक वर्षापासून बघतोय। तर हा 79वा खरं तर स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आणि या निमित्तानं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात। फार संघर्षातनं झाला आणि लोकांनी तुम्हाला लोकवर्गणी काढून जिल्हा परिषद सदस्य केलं। म्हणजे तुमच्याकडे अनेक प्रलोभनं आली, तर त्या प्रलोभनाला तुम्ही कुठं बळी पडला नाही। तर आता ह्या उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं तुमची काय संकल्पना आहे? साहेब, काय आहे, बरं झालं तुम्ही खरं तर 79व्या प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून। आणि गेली 3 दिवस हर घर तिरंगा ह्या कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय आस्थापनामध्ये सगळीकडे तिरंगा आहे, पण तेच झेंडा, तेच वक्ते, तेच पुढारी, तेच भांगडी त्यांच्याच हस्ते हे पूर्वंपार मी लहानपणापासून बघत आलो। म्हणून मी जिथं मला संधी मिळाली, जिथं मला आहे, तिथं सर्वसामान्य कष्टकरी, रोजाना जाणारा एखादा शेतकरी, माजी सैनिक, होतकरू, काहीतरी कष्ट करून एक मोठं काहीतरी समाजाला एक प्लॅटफॉर्म दिलेली माणसं आहेत का नाही, अशी माणसं शोधून त्यांच्या हस्ते ती झेंडावंदन करतोय। मला उद्या काय एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलवलं तरी तिथं एक सामान्य घरातल्या माणसाच्या हस्ते मी ती झेंडावंदन करतोय। आजही मला एका शाळेमध्ये बोलवलं, तिथं एका माजी सैनिकाला बोलावून आपण ते झेंडावंदन केलं। हेच आदर्श सगळ्या लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे। तुमचा सन्मान जनतेनं आमचा केलेलाच आहे, आम्हाला निवडून दिलं त्याच वेळेला आमचा सन्मान झाला आहे, पण जाईल त्या लग्नात आम्हीच पुढं। मग एखादा माणूस मेला तरी आमचं मार्केटिंग करण्याची प्रवृत्ती आहे की नाही, ती कुठंतरी माणसाने थांबवली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांना संधी दिली पाहिजे, मूळ प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे। समाजात त्यांनाही काहीतरी स्थान आहे की त्यांची भावना ज्यावेळेला होईल त्यावेळेला ते ऑटोमॅटिक समाजाची जडणघडण योग्य पद्धतीनं चालणार आहे। आज स्वातंत्र्य म्हणतो आपण साजरं करतो, स्वातंत्र्य आहे कुठं? आज प्रत्येक ठिकाणी ओरड आहे, प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं भ्रष्टाचार आहे आणि अशा ह्याच्यात मग कुठंतरी वेगळं काहीतरी पॅटर्न म्हणून आम्ही देतोय की इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याचा अवलंब करावा अशी माझी ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विनंती राहील सगळ्यांना की एखाद्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा ती एकदा संधी द्या ना। नाहीतर जाईच्या लग्नात आपण इतक्या शाली गोळा केल्या की घरं भरली शालीनं, इतक्या शाली नारळं हिंती झाली माणसांच्या। त्याच्यापेक्षा सामान्य कुटुंबातल्या माणसाला, एखाद्या होतकरू शेतकऱ्याला, एखाद्या कर्तबगार महिलेला जिनं काहीतरी केलंय स्वतःच्या कुटुंबात, त्या माणसांना एकदा बोलवून त्यांच्या हस्ते केला तर त्यांना फार मोठा आत्मविश्वास ह्या समाजामध्ये निर्माण होणार आहे आणि तेच खरं भारताचं यशाचं गणित आहे, सामान्यांच्यात विश्वास भरणं। ते करावं असं माझं ह्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींना बी आहे आणि जनतेला सुद्धा अपील आहे।